मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। त्यावर कोकाटेंनी कोर्टात बाजू मांडली। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी कोर्टात सांगितलं की त्यांना जंगली रमी खेळता येत नाही। मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली होती, ती जाहिरात बंद करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली। त्या दरम्यानचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी काढून ट्विटरवर शेअर केला। या संदर्भात मी माध्यमांसमोर जाऊन पूर्ण स्पष्टीकरण दिलं, मात्र तरीही रोहित पवारांनी ट्विट करणं थांबवलं नाही, असा आरोप त्यांनी केला। विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे तो व्हिडिओ कसा काय पोहोचला याची चौकशी देखील व्हावी, अशी मागणी सुद्धा कोकाटे यांनी केल्याचं समजतंय। सन्मान्य विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे। शेतकऱ्यांमध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षामध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे आणि पर्यायाने माझी सुद्धा बदनामी झाली आहे। माझी इमेज आणि माझी प्रतिमा ही तुम्ही समाजामध्ये डागाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमची माफी मागावी अशी मी त्यांना एक नोटीस पाठवली। परंतु त्या नोटिसीची त्यांनी कशी खिल्ली उडवली हे मीडियाला संपूर्णपणे माहिती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये माझी बाजू मला राखण्यासाठी आणि माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला कोर्टामध्ये फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोर्टामध्ये फिर्याद केली। आज फिर्यादी म्हणून माझा जबाब या ठिकाणी माननीय कोर्ट महोदयांनी किंवा न्यायाधीशांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे। तो जबाब नोंदवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो। कोर्टामध्ये वकील माझ्या वतीने माझी बाजू तिथं मांडत आहे। हास्यास्पद असं आहे की ते म्हणतात की त्यांची चेष्टा आम्ही सर्वांनी केली, त्याचं नाव कुठेतरी आम्ही खराब केलं। हे बघा, तुम्ही माझ्या विरोधात नावहानीचा दावा तिथं केलेला आहे। ते कधी दावा केला जातो जेव्हा बिना पुराव्या तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोललं जातं। आता मी पूर्णपणे पुरावा टाकलाय, तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता आणि माझं मत आहे की कोकाटेंच्या विरोधात आम्ही होतो असं नाही। आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकाटेंची न होता ती त्या पदाची बदनामी झाली, त्याच्याबरोबर तिथं असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते। त्यामुळे जिथं कुठं लढायचं ते लढतील, आम्ही सुद्धा लढू आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।